जगातले सगळे संप्रदाय, सगळे पंथ, सगळ्या जाती गुंडाळण्या इतका सुडा त्यांच्याकडे, ते बांधण्यासारखं गाठोडे जे आहे ते त्यांच्याकडे वस्त्र आहे. आणि म्हणून वत्सलता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जेव्हा पुरुष त्या भूमिकेमध्ये असतो ना, तो त्यावेळेला आई असतो. आणि हा वात्सल्याचा भाव ज्याच्यामध्ये येतो ना, त्याच्यामध्ये क्षमाशीलता आहे. आपल्यामधली क्षमा कमी होत चाललेली आपण बघतोय की ती कमी चाललेली आहे. आपण सहन करत नाही. सहनशीलतेचा भाग कमी होत चालला आपल्यामध्ये. अंतिम क्षमा वाढणं हे सगळ्यात महत्वाचं. महाभारताचं युद्ध संपलं, थोड्या गोष्टीने युद्ध झालं होतं. मगाशी विषय राहून गेला माझा. कलहाला कारण थोडस लागतं. कारण थोडस होतं युद्धाचं की 5 गावं मागण्यासाठी पांडव गेले. मध्यस्थी विदुराची होती. कृष्ण षष्ठाईसाठी गेलेले होते. सात्यकी रथामध्ये बसलेला आहे. उद्धव हा भगवंताचा चुलत बंधू आहे. श्रीकृष्ण इतकाच तो देखणा आहे आणि तसाच तो बुद्धिमान आहे. रथामध्ये बसले, रथ निघाला. एक तरुण मुलगी पळत आली. पाहिमाम 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 म्हणून आक्रोश करत आली. माझं रक्षण करा, माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. कृष्णाने रथ उभा केला. कोण आहेस तू? हो, ती होती उत्तरा, अभिमन्यूची पत्नी उत्तरा. काय झालं तुला? रडतेस का? कुणापासून रक्षण करायचं? म्हणते सांगायचे की ब्रह्मास्त्रापासून माझं रक्षण करा. अश्वत्थामेने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. मी ब्रह्मास्त्रामध्ये भाजून गेले तरी चालेल, मरून गेले तरी चालेल, पण माझ्या पोटामध्ये गर्भ आहे. त्या गर्भाचं रक्षण करा. श्रीकृष्णाने आपल्या मायावी शक्तीने त्या गर्भाचं रक्षण केलं. यशोदेतला जो गर्भ आहे त्या गर्भाचं रक्षण केलं. इथं थोडा वेळ मी रिंगालतो यासाठी मी गर्भाबद्दल बोलतो आहे. हिंदू संप्रदायाने, हिंदू धर्माने भगवान कृष्णाला परमात्मा मानलेला आहे. कृष्णाच्या गीतेचं अनुकरण करणारा हा धर्म आहे. कृष्णाचा उपासक असलेला इथला समाज आहे. कृष्णाने जे जे केलं चांगलं ते करण्याची आमची इच्छा आहे. हा स्पॉट छोटासा आहे. ही जागा अतिशय छोटीशी आहे पण खूप महत्वाची आहे. कृष्णाने गर्भातल्या बाळाचं रक्षण केलं. कृष्णाने भ्रूण हत्या होऊ दिली नाही. भ्रूण हत्येपासून कृष्णाने रक्षण केलं. भ्रूण हत्या करण्यासाठी अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र आलेलं होतं, सर्वश्रेष्ठ अस्त्र. त्याच्यापासून श्रीकृष्णाने त्या बालकाला वाचवलं. तुम्ही कृष्णाचे उपासक. गर्भ परीक्षा तुम्ही करून घेतला. दवाखान्यातल्या डॉक्टर सांगतो तुम्हाला मुलगा का मुलगी, तुम्हाला मुलगी नको असते. ती असं केलं त्याने, फक्त वस्त्रहरण केलं. तुम्ही प्राणहरण करता. बाळाचं प्राणहरण तुम्ही करत. दुःशासनाची तुलना करून बघा की कोण वाईट आहे. द्रौपदी तर वयस्कर होती. त्या बाळाचं तर व्हायचं नाही, आणखी जन्मही झालेला नाही. द्रौपदीच आहे वेगळ्या स्वरूपामध्ये हिची रूप बदललेले आहेत. रूप संकटाचे बदलतात, चांगल्या गोष्टीचे रूप बदलतं, सारखं बदलत असतं, आत्मा तोच असतो. आणि म्हणून ही द्रौपदी इथं गर्भामध्ये आहे. हिचं वस्त्रहरण तुम्ही करताय. आणि दुःशासन तोडही इथे 5000 वर्षापूर्वीचा मम्मी दुःशासनाची भूमिका पार पाडते, पप्पा दुःशासनाची भूमिका. या द्रौपदीला कळत नाही पण तिचा एक मूक आवाज आहे. ती कृष्णाचा दावा करते, ही तुमच्याशी संवाद साधते. मम्मी मला जन्म होऊ देणार नाहीस का? मम्मी तुझ्या मांडीवर मला घेणार नाही. पप्पा मला तुमच्या सोबत यायचंय, मला फिरवायला नेणार नाही का तुम्ही?
हिची करुणा तुम्ही ऐकणार की नाही? या द्रौपदीचा आवाज तुम्ही ऐकणार की नाही? भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी त्या उत्तरेतला जो गर्भ आहे त्या गर्भाचं संरक्षण केलेलं आहे, जो या भागवताचा उत्तम प्रकारचा स्रोत आहे. त्याला वाचवणारा हा त्या ग्रंथातला नायक आहे. त्या ग्रंथातला नायक आहे त्याला वाचवणारा. अतिशय गोड अशा प्रकारची ही कथा. कथा आम्हाला ऐकायची यासाठी की कथेतून आम्हाला काय घ्यायचं नसेल तर मग ऐकता कशाला? जी घरामध्ये वस्तू ना काही तुम्ही विकताय ना, भंगार म्हणून विकताय. पण ह्या कथा भंगार नित्य नूतन अशा प्रकारचं भाग तसाच तर कधीच बंद पडलं असतं. तसं नाही. 5,000 वर्षानंतर ते टिकलं. तशी ती कथा. म्हणून कृष्ण चरित्र अवीट असलेलं हे कृष्ण चरित्र आहे. अमर्याद आहे, असीम आहे. हे सीमिताचं चरित्र आणि असीमाचं चरित्र आहे. ही अमूर्ताची कथा आहे. आपल्यासाठी मूर्त झालेला त्याची ही कथा आहे. परमेश्वराचा उल्लेख याच्यामध्ये आलेला म्हणतात. बृहत धातूपासून शब्द बनला ब्रह्म विस्तारलेला. चित शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. या सगळ्या विस्ताराची कल्पना, चराचर सृष्टीची कल्पना, सार असार विवेक आपण ज्याला म्हणतो तो सार 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 असार याची भिन्नता स्पष्ट करणार ज्ञान. यच ज्ञात्वान पुनर्मोहमेवं यस्यसि पांडव असं हे ज्ञान. जे उद्धाराच्या दिशेने नेतं असं हे ज्ञान. ज्ञानदेवोनी उद्धार कथाच नाही, याच्यामध्ये शास्त्र आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. पुढे कथा सरकते. परीक्षितीचा जन्म झालेला आहे. परीक्षितीचा जन्म झाल्यानंतर पांडवांचा कालावधी संपत आलेला आहे. भगवंतांनी पांडवांना हिमालयात जाण्याचा सल्ला दिला. पांडव कसे आज्ञाधारी आहेत असे तक्रारीने केले. कृष्णा करतोच काय तू? नव्हतं मारत माणसं, मारायला लावली माणसं. इच्छा नव्हती हस्तिनापुराची, आमची ती इच्छा होती. त्रैलोक्याची इच्छा नव्हती, भीक मागायची इच्छा होती. हस्तिनापूर घ्यायला लावलं. आता परत सोडायला होतं नाही विचार. हिमालयात गेले एकटे युधिष्ठिर हस्तिनापुरामध्ये होते. परीक्षित मोठा झालेला होता. परीक्षिताला राज्य द्यायचं. राज्याभिषेक केला परीक्षित. ब्रह्मा
ब्रह्मास्त्राच्या तडाख्यातून वाचलेल्या गर्भामध्ये त्याचं संरक्षण केलं भगवान कृष्णाने. त्याचा राज्याभिषेक झाला, सम्राट झाला, पराक्रमी झाला. युधिष्ठिराने 3 यज्ञ केलेले होते. पुढची जबाबदारी याच्यावर सोपवली. 7 दिवस फक्त कलियुग सगळं स्वाधीन केलं परीक्षितीच्या. परीक्षिती कारभार सांभाळू लागला. हस्तिनापूरचा नरेश झाला. नीतिमत्तेने परीक्षितीचं राज्य चाललेलं होतं. रामराज्याची आठवण यावी इतकं सुंदर राज्य व्यवस्था होती. सुख, वैभव, शांती संपूर्ण राज्यामध्ये होती. जिकडे तिकडे परीक्षितीचं नाव होतं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या आचाराच्या नियमाप्रमाणे राज्यकारभार चालवणारा हा एक दिवशी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला. हरणाच्या मागे पळतोय, हरणाच्या मागे पळतोय. त्याला एक दृश्य असं विलक्षण दिसलं. एक शूद्र राजाचा वेश धारण केलेला आणि तो गाईला आणि बैलाला मारतो असं दृश्य त्याला दिसलं. बैल लंगडा आहे, गाय दिनवाणी आहे, त्यांना मारताना तो दिसला. त्याला मारण्यासाठी तलवार उपसली परीक्षितीने आणि त्याला मारणार तेवढ्याच त्याने हात जोडले. क्षमा कर, क्षमा कर, मी कली आहे, कली आहे. या युगात माझा प्रवेश झालेला आहे. काय करतोस तू? त्यांना मारतो का? मारतो कोण आहेत ते? चौकशी केली. तो बैल एकच पाय असलेला म्हणजे धर्म होता. संस्कृत रूपकामध्ये बोलते. गाय पृथ्वी होती. जेव्हा पुराण असं सांगते की पृथ्वी परमेश्वराकडे गेली त्याला विनंती करायला की या वाचो, सगळा हाहाकार माजलेला आहे. लोक विचार करतात ही जमीन कशी जाईल परमेश्वराकडे. रूपकाची भाषा आहे. पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर राहणारी एक मानव सृष्टी, त्यांचे प्रतिनिधी म्हणजे पृथ्वी परमेश्वराकडे गेली. भाषेची लवचिकता येते. तुम्ही शब्द वापरता की नाही? टॅक्सीला जायचं असलं तर आवाज टॅक्सी. टॅक्सीला ऐकू येतं का? टॅक्सीला ऐकू येत नाही. पटकने बरेवर काय आला, अंगात शर्ट घाल पटकने. शर्टात अंग घालायचं, अंगात शर्ट घालायचं. कसं काय घालायचं? पृथ्वी म्हणजे क्षमाशील असलेली, ती दयनीय झालेली आहे. तिनं गायीचं स्वरूप धारण केलेलं आहे. गायीसारखा गरीब प्राणी जगामध्ये कुठेच नाही. अशा दीनवाने अवस्थेमध्ये ही पृथ्वी परमेश्वराला प्रार्थना करते असा त्याचा आशय. पृथ्वी गायीसारखी आहे. गायीसारखी म्हणजे कशी आहे? पवित्र आहे. गाय कशी आहे? पवित्र आहे. काही गायीच्या डोळ्यामध्ये डोकावून बघा, दोन्ही डोळे टाकून मायेचा सागर दिसतो गायीच्या डोळ्यात. मांजराच्या डोळ्यामध्ये भीती वाटते, माणसाच्या डोळ्यामध्ये उचकेपणा आहे. गायीचे डोळे कसे शांत आहे. बघितलं नसेल बघा, एक डोळा तिथं असा बघा, दोन्ही डोळे त्यात टकाने बघा. अथांग माईचा सागर. परीक्षिती म्हणाला मारायचं नाही, माझ्या राज्यामध्ये होऊ देणार नाही, मी तुला मारून टाकेल. त्यांनी क्षमा मागितली. क्षमा करा महाराज, मला राहायला तर जागा द्या. वाईट माणसाला जागा देताना माणूस विचारच करतो की नाही. चांगला माणूस आला, बाबा आले, मोठे माणसाने त्याला इकडे बसा, इकडे बसा, त्याला बसा, रोड बिड अमुक तमुक सगळं. आणि नको असलेला माणूस बसला तिकडे बस, बसला तिकडे बस ना, बसला तिकडे. जेवायला पाठवलं तिकडे बस, तिकडे बस. त्याला तरी टोप घेतला, सोन्याचा टोप डोक्यामध्ये घातला आणि निघाला शिकारीला.
हरण पुढे तो मागे, हरण पुढे तो मागे, हातामध्ये धनुष्य बाण आहे. हरण गेलं नाही, सापडलं नाही, थकला दमला, उरण्याचे दिवस, कशाला कोरड पडली, पाणी पाहिजे, जेवण पाहिजे, काही जवळ काहीच नाही, एकदम थकून गेला, ग्लानी आली त्याला. त्या जंगलामध्ये फिरत असताना एक ऋषी त्याला दिसला, एका आश्रमाजवळ बसलेला, समाधिस्थ अवस्थेमध्ये बसलेला तो ऋषी त्याला दिसला. ऋषीला विचारला, हो महाराज, आश्रम कुठे आहे तुमचा? गप्प होते. अहो मला पाणी प्यायचं आहे. गप्प होते ऋषी. अहो मला भूक लागलेली आहे. त्यांनी मौन धारण केलेलं होतं. मौन, त्यांनी मौन धारण केलेला तो कोण आहे आणि त्याला काय म्हणायचं हे संतांना कळतं. तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे. परमेश्वर बोलतच नाही, हे सगळं असं वातावरण बिघडलेलं आहे. परमेश्वराला बोलक करण्यासाठी तुकोबांचा एक अभंग बोल आहे. मौन का धरिले विश्वाची जीवन, मौन का धरिले विश्वाची जीवन, उत्तर वचन देई माझ्या, उत्तर वचन देई माझ्या, वचन देई माझ्या, संचीन तू माझे प्राचीन, तुझी नित्य नेम देवरा, देवराया देवराया, मौन का धरिले वचनाची, कृपा वचनाची, कृपा वचनाची, कृपा वचनाची, वाट पाहत कृपा वचनाची, वाट पाहत करुणावर से बोल काही, परिस्थितीच्या लक्षात बॉम्ब स्फोट होतो, क्षणभरात घटना घडते. पिस्तूलचा घोडा ओढला जातो, क्षणभरात माणसाची हत्या होते, क्षणभरात काय होत. जीवक्षणा माझी ते कापजवी जे आपण याची जन्माचा शस्त्री विस्तरो न सरे. क्षणात घटना वाईट घडते, क्षणात घटना चांगली घडते, क्षणात तुमचं कल्याण होतं, क्षणात वाईट घटना घडते. परीक्षितीने आजूबाजूला बघितलं, एक साप मेलेला होता. मेलेला साप धनुष्याच्या टोकाने उचलला आणि गळ्यामध्ये टाकला त्या ऋषीच्या, शमिक ऋषीच्या, तपस साधना करणारा ऋषी.
तपसाधनेत आहे, आत्मकल्याण ज्या तपसाधनेत आहे, विश्व कल्याणाची ऊर्जा ज्या साधनेमध्ये आहे. साधू संत रिकामे नाहीत, काही करताना दिसत नाही, परंतु ते करतात, एकांतामध्ये करतात आणि सगळ्यांच्या हिताचं करत असतात. एवढंच पसायदान विश्व कल्याणाची भाषा करते, माणसाची मन जोडायची. आता विश्वात्मके देवे हे देवाज्ञे तोषावे, तुझी द्यावे पसायदान. खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, देवांची तो तिला एवढं सोपं आहे. सगळ्यांचं होऊन जात. क्षणभरात काय झालं होतं, तुमच्याकडूनही असं होतं, चांगल्या माणसाकडून हे चूक होते. क्षणभरात दूरदर्शनला बघतो ना, क्षणभरात एखाद्या नेत्याकडून काही चूक होते क्षणभरात, आणि ते वाक्य परत परत हे मीडियावाले परत परत आपल्याला दाखवतात. क्षणभरात झालेली चूक असते, क्षणभरात घटना. ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, निघून गेले परीक्षित तिथून. निघून गेल्यानंतर त्यांचा मुलगा आला, शृंगी नावाचा तपस्वी, तेजस्वी, ओजस्वी असलेला शृंगी त्या ठिकाणी आला. आणि आल्यानंतर त्याने ते बघितलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणी कोण असेल तर कोण असेल, जो कोणी असेल त्याला 7 दिवसामध्ये सर्प दंश होऊन तो खलास होऊन जाईल, भरून जाईल. तो दिला शाप. समाधीतून जागे झाले. लक्षात आलं की आपल्या मुलाने शाप केला. म्हणाले बेटा, क्षणभराची चूक त्याच्याकडून झाली. अरे तो राजा चांगला आहे, तू शाप दिलास. तर दिला. गेलेला बन वापस येत नाही, निघालेला शब्द परत नाहीये. शाप दिला आणलेला होता, तो टोपीने आपल्या डोक्यामध्ये घातला. अगोदर दिलेलं जे आश्वासन आहे कलीला, त्याला राहण्यासाठी जी 5वी जागा दिली, त्याने तिथे निवास केला होता. असा विचित्र पुरुष टोपामध्ये बसला म्हणजे तुमच्या डोक्यावर बसला. कुणालाही डोक्यावर घेऊन ये म्हणतात, तिचं कारण असं आहे, भलत्याला डोक्यावर घेतल्यानंतर काय परिणाम होत असतो. बस 7 दिवसामध्ये मरणार हे जेव्हा परीक्षितीला समजलं, बस फक्त 7च दिवस आहे, फक्त 7 दिवस जगण्याचे. 7 दिवस डोळ्यासमोर आहे. काय वाटलं असेल विचार करा की क्षणभरात सगळं जीवन डोळ्यासमोर आठवलं. क्षणभरात डोळ्यासमोर आठवलं. तुम्हाला जेव्हा असं कोणी सांगतं ना, तेव्हा तुम्ही भयान झालेले असते. डॉक्टर तुम्हाला सांगतो की बस आहे 6 महिन्याचे आहे, पण डॉक्टरला एवढा अंदाज नाही कळत, तुम्ही नंतर जास्तही जगता. आणि डॉक्टर जेव्हा म्हणतो की काही काळजी करू नका, मी आहे ना, तिथेच तुमचा मृत्यू होत असतो. डॉक्टरला आमच्या औरंगाबादच्या घाटीच्या दवाखान्यामध्ये कळतं की 6 महिने आपलं जीवन आहे, त्यावेळेला सगळं चक्र फिरायला सुरुवात होतं, सगळं स्पष्ट दिसायला सुरुवात होतं. आपण काय काय केलं, काय केलं, सगळं दिसायला सुरुवात होतं. परिस्थितीच्या डोळ्यासमोर हे सगळं दृश्य दिसलं. कधी चुकले झाली क्षणभराची चूक, क्षणभराच्या चुकीचं एवढं मोठं प्रायश्चित, फार मोठं प्रायश्चित क्षणभराच्या. कसं प्रायश्चित करणार याचं? प्रायश्चित केलं काही साधूने प्रायश्चित. हरिओम शरणचं एक भजन फार सुंदर आहे. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मैली चादर ओढ़ के
त्याच्यामध्ये कोणी नाही, सर्वश्रेष्ठ आहे तुझ्याकडे तो भगवंता कृष्णा येतो तुझ्याकडे. 7 दिवसाचा वेळ आहे, तुम्ही आम्ही तरी काय 8व्या दिवशी मरतो का? 7च दिवसात रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 7च दिवस आहे. कुठलाच माणूस नाही की 8व्या दिवसामध्ये मेलेला. पश्चातापाचा भाव त्याच्या चेहऱ्यावर प्रकट झाला, डोळ्यातून अश्रू येत आहेत त्याच्या. चल कर तेरे मन कभी जहाँ जहाँ हो पूजा तेरी, कभी न शीश झुकाया, ईश्वर में हार के आया, अब क्या हार तेरा. बसलेला आहे गंगेच्या. शुक महर्षी त्या ठिकाणी आले. 16 वर्षाचं वय, फक्त 16 वर्ष. अंगावर वस्त्र नाही, फक्त लंगोटी धारण केलेली. हजारो सूर्याची प्रभा शरीरातून प्रकट होते. तेजपुंज तेजस्वी असलेला हा तरुण व्यासभक्त, ज्याची पूजा करायची राजसूय यज्ञामध्ये सल्ला दिला होता महर्षी व्यासांनी धर्मराजांना. कुणाची पूजा करावी, एवढा मोठा यज्ञ, हजारो ऋषी, 88,000. सिंहासन सोन्याचं बनवलं, वाच समारोप करायचा आणि एका चांगल्या माणसाची पूजा करायची, वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध. कोण आहे? महर्षी व्यास. सगळ्यांच्या दृष्टीने व्यास तर श्रेष्ठ होते. व्यासांकडे गेले, व्यासांना हात जोडले, म्हणाले चला आपण आसनावर विराजमान म्हणून आम्हाला पूजा करायची आहे. व्यास सहज म्हणाले माझी कशाला करता, त्या मुलाची करा, तो प्रवेशद्वाराच्या मंडपाजवळ ठेवतोय त्याची पूजा करा. किती तृप्त 5,000 वर्षापूर्वीचा म्हातारा माणूस. म्हातारपण कसं असावं, महर्षी व्यासासारखं असावं. त्याच्या म्हातारपणी पलंगावर बसल्या बसल्या मुंडी हलत असते. येणाऱ्या पाहुण्याला सांगतोय मला पापडच दिलं नाही, मला कुरडई दिली नाही, घरचे माझं ऐकतच नाही, मला चहाच देत नाही. तृप्त जीवन पाहिजे. कुठल्याही वयामध्ये तुम्हाला तृप्त होता येतं, वयाचं बंधन नाही. म्हणाले त्या मुलाची करा. मुलगा म्हणून नाही, मुलगा म्हणून संकेत नाही केला, मुलगा म्हणून आपण आता वारसदार निर्माण करतो, मुलगा म्हणून नाही. एक तेजस्वी बाळ, एक ब्रह्मचारी, एक ज्ञानी, तुझ्या ज्ञानाची करायची असते. प्रवेशद्वाराकडे धर्मराजा गेले, म्हणाले अरे बाबा चल, नमस्कार, आम्हाला माहितीच नव्हतं एवढा मोठा आहेस तू, इतक्या तेजस्वी आहेस, चल तुझी पूजा करायची. व्यासांनी नाव सुचवलं तुझं. खेळता खेळता सहज तो म्हणाला माझी कशाला करता, ते मंडपात झाडू मारतो, त्याची पूजा करा. 5,000 वर्षापूर्वीचा तरुणी किती तृप्त आहे.
जीवनात सुख म्हणजे काय हो? तृप्ती म्हणजे सुख. जिथं तुम्ही असाल तिथं तुम्ही समाधानी आहे. त्या ठिकाणी चित्ती असू द्यावे समाधान आहे. त्या ठिकाणी समाधान तुमच्या चित्तामध्ये आहे, मनात नाही. मन बावळ आहे. समाधानाची जागा ती आहे. समाधान तर तसं कोणालाच भेटत नाही भेटत. अहंकाराला समाधान नाही भेटत. उपनिषदामध्ये एक सुंदर कथा येते. देव दानवांचं युद्ध झालं. देव जिंकले. जो जिंकला त्याला अहंकार निर्माण होतो. देवांच्या गप्पा चालल्या. हा म्हणतो मी असं केलं, तो म्हणतो मी तसं केलं, मी याला मारलं, त्याला मारलं, मी हे अस्त्र सोडलं, ते अस्त्र सोडलं. यक्ष प्रकट झाला एक थोडस अंतरावर त्यांच्या. तेज प्रकट झालं. तेज दिसलं. इंद्र म्हणाला तेज कसला नाही, आपण तर सगळे इथंच. हा तिसरा देव कोण आहे आणखी, कसला तेज आहे? वायूला पाठवलं. वाऱ्याला जा रे. वायू देवाला पाठवलं. बघ काय गेला. यक्षाजवळ गेला. यक्षाला विचारलं कोण आहेस? तो म्हणाला अगोदर तू सांग तू कोण आहेस. तो म्हटलं मी, मला नाही ओळखलं, मी वायू. अख्ख्या ब्रह्मांडाला उडवून देण्याची ताकद माझ्यात आहे. तो म्हटला गवताची काडी समोर पडलेली आहे, उडवतील. खूप झटला, खूप झटला. अग्नी गेला. विचारलं कोण आहेस? म्हणे तू कोण आहे? म्हणे मी अग्नी. जाळून टाकतो सगळ्यांना. बिडी आपल्याशिवाय पेटत नाही, चूल आपल्याशिवाय पेटत नाही, गॅस आपल्याशिवाय पेटत नाही. मनात आला तर जाळून टाकतो, म्हणजे सगळं जाळून टाकतो. काडी जाळ बरी. खूप झटला, खूप झटला, काडी नाही जळाली. आला वापस. इंद्राने विचारलं कोण आहे? काय नाही, मी सहज गेलो आलो म्हणे. इंद्र सुद्धा गेला. एक स्त्री प्रकटली त्या ठिकाणी. एक देवी प्रकट झाली आणि देवीने त्यांना सांगितलं खुलचट कुठले, तुम्ही काही जिंकला नाही, तुम्ही नाही जिंकले. अनंत ब्रह्मांड नायक इथं प्रकट झाला होता. तो निघून गेला. तुमच्या लक्षात नाही आलं. तो शक्ती संपन्न असलेला, तुम्ही सगळे त्याच्या शक्य आहात. शक्ती शब्दाने सकळ देवता, सकळ शक्तियुक्त असलेला तो परमेश्वर आहे. सगळ्या शक्ती त्याच्या दासी आहेत. तुम्ही ते काम करताय. तुम्हाला माहिती नाही आपल्यापेक्षा मोठा कोण आहे. तुम्हाला नाही कल्पना त्याची. खेळता खेळता त्या मुलाने साईडला झाडू मारतो त्याला उंच आसनावर बसा. काय त्याची पारख आहे. झाडू मारण्याला वर बसवायचं असतं. झाडू मारणाऱ्या गाडगे बाबांना किती उशिरा किंमत दिली मी, ते मेल्यानंतर. स्वच्छता अभियान आम्ही राबवलं, पण ते असताना नाही, ते असताना आम्ही तर त्यांना वेड्यामध्ये काढलं. त्याला वेड्यात काढलं. 5000 वर्षापूर्वीचा झाडूची ताकद ओळखतो. झाडू ज्याच्या हातात आहे त्या मनगटाची ताकद ओळखतो. कोणाचा झाडू मारणारा? भगवान कृष्ण. हातामध्ये झाडू पाणी पिंडक झाडतोय. कृष्ण अखंड पुरुष आहे. याचं कारण आहे की जमिनीवर त्याचे पावले आभाळाला तो भिडलेला आहे. अखंड आहे. आम्ही वर गेलो की आम्ही तरंगतो, खाली जमिनीवर आम्ही राहत नाही, आम्ही तरंगतो. कृष्ण अखंड. कृष्ण असं नाही आणखी आम्हाला ते जमलेलं नाहीये. कुठल्या कार्यक्रमात भंगत बसलेले असते, आम्ही फक्त सल्ले देत असतो. कृष्ण आमच्यात नसतो. कृष्ण वाढतो, कृष्ण पत्रवाळ्या टाकतो, कृष्ण उचलतो, आम्ही फक्त सल्ले दिसतो. कुठल्याही कार्यक्रमात दोनच माणसं आम्हाला दिसतात, दोन वर्गातले. सांग कामे अर्धे असतात, अर्धे काम सांगे असतात. अर्धे फक्त काम सांगणारे असतात आणि अर्धे फक्त सांग कामे असतात. त्यांना सांगितल्याशिवाय कळत नाही. कृष्ण आमच्या जीवनात नसतो. कृष्ण कुठे आमच्या जीवनामध्ये? आमच्या हातामध्ये एकच असते. एक तर सत्ता असते आमच्या हातामध्ये, नाही तर नोकरी असते आमच्या हातामध्ये. दोन गोष्टी आमच्या हातात नाही राहत. कृष्णाने सांगितलं चातुर्वर्ण्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सगळं सगळं कृष्ण आहे. गीतेचं निरूपण करताना कृष्ण ब्राह्मण आहे. हातात सुदर्शन घेतो, कृष्ण क्षत्रिय आहे. जेव्हा व्यवसाय करतो कृष्ण श्रीमंतकपणे आणतो, त्यावेळेस तो वैश्य आहे. आणि कृष्ण हातामध्ये झाडू घेतो, त्यावेळेस तो शूद्र आहे. कृष्ण कोण आहे? कृष्ण सगळंच आहे. अखंड आहे. समग्रता आहे कृष्णाच्या
जीवन कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कपवात पित्तैर कंठावरोध विधौ स्मरणम असते. कृष्णाची प्रार्थना करतो. मरण डोळ्यासमोर शिवपुरी आल्याने बसले आणि भागवताच्या निरूपणाला सुरुवात झाली. हा ग्रंथ जगण्याची एक शक्ती देणारा ग्रंथ आहे. जगावं कसं भागवत शिकवतं, मरावं कसं गीता शिकवते. मरावं कसं हेही भागवत शिकवतं. मृत्यू 7 दिवस डोळ्यासमोर आणि 7 दिवसात जगायचं आपल्याला. मरण्याची तयारी कर. चेहरा बघून ओळखणारा इतका तो बुद्धिमान आहे. 2 प्रश्न परीक्षितने त्या ठिकाणी उपस्थित. शुक्राचार्यांसमोर 2 प्रश्न उपस्थित केले. एक प्रश्न की मरण डोळ्यासमोर असताना कसं जगावं, हा प्रश्न. हा तो मरायचंच आणि म्हणून तर 10 पिढ्याचा आपण विचार करतो. तुमच्या 80 वर्षामध्ये जेव्हा कुठलं काम करायला सुरुवात करतात त्यावेळेस तुम्ही खूप पुढचं काम करत असता. मरण डोळ्यासमोर. दुसरा प्रश्न आहे जीवन जगत असताना काय करावं. 2 प्रश्न महत्वाचे यासाठी आहेत. जीवनामध्ये विवेक असायला पाहिजे आणि मरण मंगळ व्हायला पाहिजे. मरण मंगळ व्हायला पाहिजे. मरणात दुःख नको. मोर मुकुट असावं, ब्रह्मचर्याचं प्रतीक असलं ते मोर पिसपाला दिसावं, यमुनेचं काठ असावा, गोपगड्यांची संगत असावी. मरण मंगल करायचं असेल. आणि म्हणून संत मेले नाहीत, मरणाला मारून जगले. मरण मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे. मरण मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे. मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावर ओझे दया, माझ्यावर ओझे. संकटामध्ये संभाजी राजांना विचारलं की तुझी शेंडी दे नाही तर मुंडी दे, सांग दोन्हीतून काय देतो. राजे म्हणाले शेंडी नाही देणार, मुंडी द्यायला तयार आहे. महाराजांच्या अंगावरची साल काढलेले, डोळे काढलेले, अवयव छाटले, विद्रुप करून टाकले, रक्त बंबाळ शरीर झालेला. महाराजांच्या सोबत असलेला रक्त अंगावरतीच्या नाही, रक्त नाही, तो शेंदूर आहे. शेंदूर काल यवन के सभा में शंभू भयो बजरंग, अरे माझा बजरंग बली आहे. कविता तोडली, कवितेचे लिखाण झालं. भारतीय संस्कृती मरण सोयीचं करणारी संस्कृती आहे. कालच मी तुम्हाला सांगितले की संस्कृती म्हणजे इतिहास नाही, संस्कृती म्हणजे एक दृष्टी आहे. संस्कृती एक राष्ट्र घडवण्याची शक्ती आहे, प्रचंड ताकदीची शक्ती. अरे आमचं अयोध्या राज्य होतं, आज आम्हाला रामराज्य पाहिजे. कारण तिथं दुःख कुठल्या प्रकारचं नाही, लबाडी नाही, भ्रष्टाचार नाही, काही नाही. आम्हाला गोकुळ वाटतं, गाव गोकुळासारखं. गोकुळासारखं कसं? गोकुळात कसं संकटच होतं. कृष्ण गोकुळात आला आणि संकट सुरू झाली. तुम्हाला संकट पाहिजे का? नाही, संकटाला तोंड देण्याची जी हिंमत आहे ती गोकुळ मध्ये होती. गोकुळ म्हणजे हिंमत. पाळण्यामध्ये असलेल्या कृष्णाने मोठमोठ्या राक्षस खलास केले. ही राष्ट्रीय शक्ती गोकुळात होती. एक व्यक्तिगत चारित्र्य असतं, एक गावाचं एक राष्ट्रीय चारित्र्य असतं. अयोध्या म्हणजे हे राष्ट्रीय चारित्र्य आहे. राष्ट्रीय चारित्र्य. एक भारतीय माणूस जपानमध्ये गेलेला असतो. रात्रीची वेळ आहे, 1 वाजलेला रात्रीचा.
1 वाजता टॅक्सीने जायचं असतं, टॅक्सी बघत असतो, टॅक्सी आली तेवढ्यामध्ये हात दिला, टॅक्सी थांबली, दरवाजा उघडला, गाडीमध्ये बसल्यानंतर सूचना केली मला अमुक ठिकाणी, टॅक्सी सुरू झाली. पण लक्षात आलं की टॅक्सी चालवणारी तो मुलगी आहे, 18-20 वर्षाची सुंदर मुलगी. भारतीय माणसाने विचार केला की रात्री 1 वाजेला जपान मध्ये या शहर मध्ये एकटी मुलगी गाडी चालवते आणि नाही रावलं त्याला, कारण दिवसा घटना ज्या घडतात भारतामध्ये ते तिच्या लक्षात आहे. चालत्या बसमध्ये झालेली घटना त्याला माहिती आहे आणि त्याने प्रश्न केला, म्हटलं मॅडम तुम्ही एकट्या आणि रात्रीच्या वेळेला अपरिचित माणसाला तुम्ही घेऊन प्रवास करताय, तुम्हाला भीती नाही वाटत? स्मित केलं, हसली, मागे वळून बघितलं. हसतो कधी माणूस? बिनधास्त असेल, बिनधास्त नाही. हसून त्याने मागे बघितलं आणि म्हणाले, माझ्या अंगाला त्या भावनेने बोटाने टच करण्याचा प्रयत्न करा, माझं जपान तुम्हाला 1 तासात जिवंत ठेवणार नाही. झोपलेल्या आपल्या देशाबद्दल एवढा मोठा आत्मविश्वास ज्या मुलीला आहे, त्या देशाला, त्या राष्ट्राला राष्ट्रीय चारित्र्य आहे. आमच्याकडे होतं आमच्याकडे द्रौपदीच्या कपड्याला हात लावणाऱ्या दुःशासनाला शासन दिलं श्रीकृष्णाने. कृष्णाची निर्णय क्षमता कशा प्रकारची शासन दिलं, त्याला खलास केला. तिथं संपलं आमचं राष्ट्र नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राष्ट्रीय चारित्र्य जिवंत होतं. रांजणगावच्या पाटलाने एका मुलीवर बलात्कार केला, त्याचे दोन्ही हात छाटून टाकले शिवाजी महाराजांनी. तुमचं राष्ट्रीय चारित्र्य जिवंत होतं. इतर देशामध्ये आता दिसतं, पण भारत पहिल्यापासून आदर्श देश आहे. हे आदर्श तत्व हे रासायन आमच्या ग्रंथामध्ये आहे. म्हणून भारत, महाभारत आणि रामायण, काल मी सांगितलं, हे मूलद्रव्य आहे आमचा आरसा आहे, आमचा प्रतिबिंब आहे, आमचा आदर्श आहे, आमचा आदर्श आहे. खचलेल्या मुलांना शिकवण्यासाठी, यांच्यामध्ये हिंमत देण्यासाठी, खचून निराश मरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुन्हा ती गीता पाहिजे, उत्तिष्ठ पुन्हा ते पाहिजे. जागृत, प्राप्यवान, निबोधत, खचू नकोस, नको खचू, तुझ्यात ताकद आहे, मध्ये दडलेली ताकद आहे तुझ्यामध्ये, क्षमता आहे तुझ्यामध्ये. तू म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र आहेस, स्वतंत्र क्षमतेचा, योग्यतेचा पुरुष आहे. प्रेम मरू देत नाही तुझ्यातला, प्रेमाचा जरा प्रकट कर. माणसं मरतात, शेतकरी आत्महत्या करतात, महिला नाही जगतात, चिक्कीसाठी, पिंट्यासाठी, कुणासाठी त्यांनी जगायचं? प्रेमाने त्यांना जगवलेलं असतं. स्वतःतलं प्रेम जगवतं. तुमचं प्रेम तुमच्यावर जर संपलं की तुम्ही मरता. तुमचं प्रेम तुमच्या पुरतं तरी शिल्लक ठेवा आणि जगण्याचा प्रयत्न करा. आणि मरायचंच असेल तर परीक्षेला डोळ्यासमोर ठेवा आणि मरायची तयारी करा. मरण मंगल झालं पाहिजे. परिस्थितीचे 2 प्रश्न, परिस्थितीचे नाही, तो प्रतिनिधी आहे तुमचे सगळ्यांचे प्रश्न. तो त्या प्रसंगामध्ये 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तो प्रश्न विचारतो. किती घाबरले असते तुम्ही? 7 दिवसानंतर मरणे म्हटल्यानंतर कशी अवस्था झाली असते? चहा गोड नसता लागला, जेवण गोड नसतं लागलं, टीव्ही नसता बघितला, कुठली सिरियल बघितली नसती. 7 दिवसात मरायचंय, काय करू काय नाही, काही सूचना नसतं तुम्हाला. हे सगळं सुचण्यासाठी काय असावं लागेल तुमच्यामध्ये? तुमच्यामध्ये योग्यता, तुमच्यामध्ये सामर्थ्य, तुमच्यामध्ये धैर्य, तुमच्यामध्ये सहिष्णुता, तुमच्यामध्ये निर्भयता, ह्या गोष्टी असाव्या लागतात. कृष्णाने 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम नमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपारयो अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैश्वरम दयाभूतो शुलोलुप्त्वं मार्गं ह्रीरचापण तेज क्षमा धृति शौच्य मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवेमविदात्. हे दैवी संपत्तीचे जे गुण आहेत ना, हे गुण आमची उंची वाढवणारे, आम्हाला निर्भय करणारे गुण आहेत. परिचिती शुक्राचार्यासमोर बसलेला आहे. शुक्राचार्य भागवताची कथा निरूपण करायला लागले. काय निरूपण करता येईल? उद्यापासून आपण त्या विषयाला स्पर्श करणार आहोत.